सातपूर गोळीबार प्रकरणातील सराईत आरोपी मुदस्सर अटकेत। गुन्हे शाखा अंबड आणि गंगापूर पोलिसांची संयुक्त कारवाई। नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस विभागाने मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून अंबड गुन्हे शाखा आणि गंगापूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत सातपूर गोळीबार प्रकरणातील सराईत आरोपी मुदस्सर उर्फ बबलू इस्माईल पठाण वय 32 वर्ष राहणार बारदान फाटा गंगापूर रोड नाशिक याला अटक करण्यात आली आहे। अंबड गुन्हे शाखेचे पथक दिनांक 27/10/2025 रोजी गंगापूर रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना आरोपी मुदस्सर पठाण दिसला। पोलिसांना पाहून तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। तपासादरम्यान त्याच्याकडून एक महागडा मोबाईल फोन आणि रोकड रक्कम 20,900 रुपये आढळून आली। सदर आरोपी विरुद्ध नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। यात खुनाचा प्रयत्न, शस्त्रास्त्र बाळगणे, दरोडा, मारहाण, घरफोडी अशा अनेक गंभीर प्रकरणांचा समावेश आहे। गंगापूर पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक 295/2024 भादवी कलम 307, 323, 324, 504, 506, 34 या प्रकरणात तो आरोपी होता। अटक केलेल्या आरोपींवर पुढील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत। सातपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 263/2019 कलम 307, 504, 506, 34। सातपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 264/2019 कलम 307, 504, 506, 34। सातपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 194/2019 कलम 307, 504, 506, 34। गंगापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 295/2024 कलम 307, 323, 324, 504, 506, 34 अशा एकूण 13 गंभीर गुन्ह्यांमध्ये तो आरोपी आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त चंद्रकांत खांडवी, उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत, पोलीस हवालदार मोतीलाल पाटील, पोलीस नाईक प्रकाश बोडके, यशवंत सोनवणे, शंकर गावित, चालक विक्रम सविता कडन आदींचा सहभाग होता। गुन्हे शाखा अंबड आणि गंगापूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सराईत गुन्हेगार मुदस्सर पठाण याला गजाआड करण्यात आले असून पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मोबाईल फोन आणि रोकड हस्तगत केली आहे। या अटकेमुळे सातपूर गोळीबार प्रकरणासह अनेक प्रकरणांच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नाशिक पोलिसांची ही कारवाई शहरातील गुन्हेगारी विरोधात एक मोठे पाऊल मानली जाते। UTV न्यूज नाशिक।